ऊनगी नाही का बाहेर? हिवाळा याचा भुल्ला वाटते काय उन्हाळ्यात चालू. पावसाळ्यानंतर हिवाळा येत असते मंडळी. तर यावर्षी भाविकचं म्हणणं असं आलं, व्हिडिओ चालू केला तर असे मग सबस्क्रायबर दिसत राहतात आपल्या ब्लॉग मध्ये. तो पहा मंडळी, अर्धा घंटा झाला. अर्ध्या घंट्यापासून आपले दादा व्हिडिओ पाहून राहिले सगळे मंडळी. कौशल्य सध्या शेवळा जे आपल्या अकोट आणि तेलाराप्रती जे प्रेम आहे, जे आपले ते लोकांना दाखवतात, त्याबद्दल दादाचं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जय श्रीराम. तर मंडळी आता ब्लॉग चालू करून दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण मस्त आहे का नाही? वातावरण मस्त आहे वातावरण. तर असं आहे मग वातावरण. तर मंडळीला जोराची भूक लागली मला. आता वाजली 11 पण एवढी भूक लागली की काय करा काही समजून राहिलो. तिकडे स्वयंपाक तर करू राहिली मम्मी, पण आजी आहे तिने म्हटली आजी तिच्याकडून पोहे कर पहिले आता, पण तिला ताकद न भूक लागेल मला. तर आजी आता पोहे भिजवले तिने काय नाही. आजी तू या पोहे भिजवले का? हो लय भूक लागली ना मला. हा पोहेसाठीच कांदा चिरला ना मग? हो. चला पहा मंडळी, तिकडे आजीनं कांदा चिरलेला आहे, तिकडे मम्मी हे पोहे धुवून राहिली. पण एवढं होते झूम आपल्या iPhone 14 मध्ये. बस झालं आहे की नाही? हो मंडळी, मी सांगू शकत नाही तुम्हाला. हे देवा मारुती राया बापा सुखाशी ठेव बापा, पोटाले पाय माया. जय देवा मारुती राया, जय जय श्रीराम. ही देवी माता आपली, जय देवी माता. इकडे मंडळी कलरिंग चालू आहे, आता नवरात्री आहे. तो जय देवी माता. तर मंडळी तुम्हाला सांगितलंच मी 11 वाजले म्हणून. 11 वाजून 10 मिनिटं, 11 वाजून 11. जय हो प्रेमानंद महाराज. तो इकडे आणले का मम्मीने पोहे? इकडे मम्मीने मंडळी पोहे आणले मस्त. आता आम्ही पोहे खाऊ है ना मम्मी? लय भूक लागली ना बा, सांगू शकत नाही मंडळी तुम्ही. आता ते कामाला असते भूका लागतात मला. नाश्ता नाही करतो. आज भूक लागली त्याले. कामाच्या पहिले भूक लागते. लहान लेकरू कसं म्हणते भूक लागली. इकडे मंडळी आजीची तब्येत बरोबर नव्हती, आता चांगली आहे. चांगली आहे. काय झालं आजी तुले? कामा करू लागायला चांगली झाली आजी. हा कामा करू लागायला चांगली झाली आजी तब्येत. किती उशीर लागलं चिरा आहेत चाराले. सांग बरं देवा, आजी कामं करते म्हणून चांगली आहे. साराई कायले त्याची साराई कायले त्याची ती व्हिडिओत म्हटलं म्हणून त्या आजी आपल्या घरी हवा. आजी तुम्ही म्हटलं कसं कधी? म्हटलं नाही का त्या दिवशी व्हिडिओ? हा ब्लॉग आहे ना, हा रिअल आहे. जे दाखवले ऍक्टिंग नाही तुम्हाला मंडळी दाखवल्या. झाली इकडे पोहे तयार. हा 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 हा. तिकडे छोट्या लेंदुरी छोट्या तिकडे अभ्यास करून राहिला तो. दिसत नाही बाबा. जय जय श्रीराम. चुळा आहे काय? जमलं रे बा आता तो, पुरा कामच जमला आता तो. चला मंडळी आता आम्ही मस्त पोहे खातो, मग पुढे काय होते काय म्हटलं काय पाहिजे? फोन लावत आहे. तर मंडळी पण शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, फोन लावत आहे म्हणते. जय श्रीराम. जेवण झालं? हो का? बरं दुपारून बाहेर कोणी येत कोण नाही? बंद केलं काय ना? अरे यार नाही काय बिलकुल बिलकुल काढा ना. मंडळी या ठिकाणी आपले सबस्क्रायबर्स आलेले आहेत. काय नाव म्हटलं आपलं? प्रतीक नळे. आपली मुलगा. अच्छा काय म्हणते तुमचं? अरे बापरे. हा फोन पकडणार बा, कोण पकडतात ते मला घ्यायला लागते. तर पहा मंडळी असं आहे, हा व्हिडिओ चालू केला तर असे मग सबस्क्रायबर दिसत राहतात आपल्या ब्लॉग मध्ये. खरंच असं खरंच कंटिन्यू करतो मंडळी ब्लॉग. ते पुरत मी ते ब्लॉग करायलाच पुरते कंटिन्यू. हा सगळ्यात पहिले आता मला जाते मार्केटमध्ये थोडंसं हार फुल आणायला लागतात आजी आप्पाच्या फोटोसाठी.
चला तर मंडळी, इथून आपण हार घेऊन घेतलेले आहेत 10,000 रुपयाचे 3 मंडळी. इथं हनुमान चालीसा चालू आहे. इतकं प्रसन्न वाटून राहिलं वातावरण. यात कलाच वेगळी आहे, म्हणजे याच्यात स्वरूपच उघडं येते. चला मंडळी. तर मंडळी मी इथं घरी आलो, पण भाविक एवढा थकलेला आहे सध्या, कोण की तो कॉलेजवरून पैदल आला. भाविक बाहेर ऊन काय म्हणते? ऊन काय आहे बाहेर? ऊन की नाही का बाहेर? हिवाळा याचा भुल्ला वाटते काय उन्हाळ्यात चालू. पावसाळ्यानंतर हिवाळा येत असते मंडळी. तर यावर्षी भाविकचं म्हणणं असं आलं, मग डायरेक्ट उन्हाळा आला. इकडे मंडळी पप्पा आले सध्या. आणि इकडे हे पूर्ण पूजा झालेली आहे. इकडे आजी आप्पा द्या बापा बुद्धी द्या. तर मंडळी भरपूर कामं झाले. देवाने नैवेद्य वगैरे दाखवून झाले बढियापैकी. ते आजी आप्पाले बरोबर ताट दाखवलं गेलं. आणि आता आपण करू जेवण. भूक लागली भाऊ. तिथे जेवल्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. पहिले जेवण, नंतर बाकी सगळे काही होतंय. तर थोड्या वेळात मंडळी आपल्याला अकोल्याला जावं लागते. तर चला या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतोच मी. ट्रेननं 3 वाजताच्या. चला या मग. हा गाडीत बसतो ना. तर मंडळी आपण जे सध्या आपल्या अकोला रेल्वे स्टेशनवर आलेलो. तर मंडळी या ठिकाणी आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे. जय श्रीराम भाऊ. काय नाव आहे म्हटलं आपलं? हा मंडळी याची ब्लॉग असतात म्हणजे युट्यूबवर. आणि याची मित्र मंडळी आहे पूर्ण. जय श्रीराम भाऊ. पाहता ना व्हिडिओ. आता हा ब्लॉग पाहिजे युट्यूबवर उद्या सकाळी टाकतो. चल. अरे यार हे दादा खतरनाक काम होऊन राहिला. त्या ट्रेनच्या ड्रायव्हरला विचार आयडी काय. तो पहा मंडळी अर्धा घंटा झाला. या अर्ध्या घंट्यापासून आपले दादा व्हिडिओ पाहून राहिले सगळे. धन्यवाद दादा, खूप खूप आभार तुमचे. तर मंडळी आपण आपल्या अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. ट्रेनमध्ये चांगले लोक भेटले. बढिया वाटलं एकदम. मंडळी कौशल संदेश एवढा एकदम पण भाऊ याचं म्हणे एवढं बांधून बुंधून कहू तर ते परफेक्ट आहे. तुम्हाला माहिती आहे काय उघडल्यानंतर काय होता? एक कुडवळून जेव दादा. आपल्याला किती आहेत म्हणते दादा? आयफोन अनबॉक्स केला की कसं मावलं ते तसं भाऊचा आहे. अच्छा मग अनबॉक्सिंग इथं करायचं. तुमच्या शुभ असते. अच्छा जय श्रीराम. जय श्रीराम. तुमचा परिचय देऊन द्या पहिले. माझं नाव शिवा भोंडे. मी तेल्हारा तालुक्यातील अकोले रुपरा या गावचा आहे. आणि दादाचे व्हिडिओ मी डेली पाहत असतो. आणि दादाचं जे आपल्या अकोट आणि तेल्हाराप्रती जे प्रेम आहे जे आपले ते लोकांना दाखवतात त्याबद्दल दादाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि ते असंच दाखवत राहो. तेल्हारा अकोट अकोलापुरतं सीमित न राहून ते विदर्भापुरतं सीमित व्हावं अशी मी शिवरायाचरणी प्रार्थना करतो. त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा.